लहान लहान लेकरं आहे ती धरण हितच झालं त्यात गेली राहिली होती थोडीफार तर त्याच्यावर बी आक्रमण करते ती. मग जायचं कुठे शेतकऱ्याने काय मेंढर राखणार आहे का आम्ही घोड्यावर गबाळ घातलं की निघून जाणार. किती जमीन आहे तुमची? काय असेल 2 एकर 1.5 एकर अर्धा एकर राहिलेली धरणात पाण्याखाली आहे? पाण्याच्या वर आहे आणि बाकीची पाण्यात गेली. मग तुम्हाला काही मोबदला मिळाला का याचा? काय पहिलं अडाणी लोक होती 500 रुपयात एकर लुटला. मग आता तुमचं हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे? आपल्या आपल्या जमिनी राहिलेल्या आमच्या आमच्या नावावर करून द्यावं. शासनानं शासन ताब्यात घेतलेल्या आहेत का ह्या जमिनी? घेतल्या होत्या पण पत्र आलंय तसं की काय म्हणून पत्र आले तुम्हाला पण? राहिलेले जमिनी आपल्या आपल्या ताब्यात घ्या म्हणून. अजून काय बोलायचं तुम्हाला? मग काही काय शेतकऱ्याचं असंच नडतंय पिकाला दर नाही मजुरी महागली या खायचं काय राहायचं कसं हीच प्रश्न आहे आणि दुसरा काय. पण पर्यटन क्षेत्र झालं तर रोजगाराला पण संधी मिळणार आहे. मग तुम्ही विरोध का करताय? रोजगाराला संधी मिळेल पण आमची गुरं गाय म्हशी काय असतील 4 जनावर पोटासाठी सांभाळलेली त्याचं काय करायचं. मोठा प्रश्न आहे.